सो ओल्ड गोवा पाहिलेले आहे, ओल्ड गोवा चर्च. आणि आता आम्ही चाललो फोंड्यासाठी. आणि फोंड्याला आहे प्रसिद्ध असं मंगेशी मंदिर. आणि त्यासाठी आम्ही सिटी बस केलेली आहे. तुम्हाला जर फिरायचं असेल गोवा तर सिटी बस हे बेस्ट आणि चीप ऑप्शन आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सिटी बसने आम्हाला अगदीच मंगेशी मंदिराच्या प्रवेशद्वारातच सोडलेलं आहे. मंगेशी मंदिर हे फोंडा तालुक्यात आहे आणि पणजीपासून जवळपास 22 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण समोरच सुप्रसिद्ध असं मंगेशी मंदिर दिसू लागलेलं आहे. आणि मंदिराच्या सुरुवातीलाच आपण सुंदर असा हा तलाव दृष्टीस पडतो. सो गोव्यातील आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचलो, मंगेशी मंदिर. श्री लता मंगेशकर कुटुंबियांचं कुल दैवत प्रियोळ इथे आहे. आणि आपण आतमध्ये जाऊन आधी दर्शन घेऊया. मंगेशी मंदिर हे गोव्यातील सर्वात जास्त पर्यटक भेट दिल्या जाणाऱ्या स्थळांपैकी एक आहे. आणि दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट देतात. हे मंदिर 18व्या शतकात बांधले गेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर काहीसा असा नजारा आपल्या दृष्टीस पडतो. आणि समोर जे पाहतात ते आहे आपले पाय धुण्याची व्यवस्था. आणि खाली हे आहे जो आपण बाहेरून तलाव पाहिला तो तलाव. तर आता मीही पाय धुतो आणि मंदिरात प्रवेश घेतो. मंदिरातील हा 7 मजली दीपस्तंभ आपल्या नजरा रोखून धरतो. सो आम्हीही पाय धुतलेत सगळ्यांनी आणि आधी जाऊन आम्ही श्री मंगेशाचे दर्शन घेतो. पोर्तुगीज आक्रमणापासून वाचवण्यासाठी शिवलिंगाला मूळ स्थानापासून वर्तमान जागी स्थलांतरित करण्यात आले होते. हे मंदिर गोवन हिंदू वास्तुशैलीमध्ये बांधण्यात आले आहे आणि 2दा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. 1890 मध्ये मराठा शासकांनी या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर 1973 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा जीर्णोद्धार झाला. या मंदिरासोबत एक आख्यायिका जोडलेली आहे. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं भांडण झालं आणि रागाच्या भरात भगवान शंकर माता पार्वतीपासून दूर निघून गेले असं म्हटलं जातं. ते या गोमांतक भागात आले होते. त्यांच्या पाठोपाठ माता पार्वतीही भगवान शंकराला विणवण्यासाठी त्यांच्या मागे इथे आल्या. माता पार्वतीला चिडवण्यासाठी भगवान शंकर वाघाच्या रूपात पार्वती मातेसमोर अवतरित झाले. देवी पार्वती वाघाला घाबरून रक्षम गिरीशहा म्हणजेच हे गिरिराजा माझे रक्षण कर असे म्हणाली. आणि तेव्हापासून भगवान शंकर मंगिरीश नावाने मंगेशी मंदिरात पूजले जाऊ लागले. तर मंदिराच्या मागच्या बाजूला होतो आपण आणि समोरच आपणास 3 छोटी मंदिरे दिसतील. या मंदिराच्या बांधकामात गोवन हिंदू वास्तुशैलीचा प्रभाव ठळक दिसून येतो. तर आता आपण पाहत आहात भगवान मंगेशीचं रथ आणि उत्सव काळात या रथातून भगवान मंगेशाची मिरवणूक काढली जाते.
आपणास वर सुवर्ण कलश दिसत असेल. मंगेशी मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला बॅक साईडला हे मंगेशी देवस्थानचं कॅन्टीन आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला माफक दरात नाश्ता आणि जेवण मिळेल. सो आधी आपल्याला कूपन घ्यावं लागतं. आम्ही कूपन घेतलेलं आहे आणि कूपन दिल्यानंतर आपल्याला हे प्लेट अशा प्रकारे सर्व करून देतात. आणि इथे सेल्फ सर्व्हिस आहे, म्हणजे हे वाढलेले ताट आपल्यालाच आपल्या जागेवर घेऊन जावे लागणार आहे. नाही, त्याला नाव उचलणार, त्याला नाव उचलणार. कसली भाजी आहे का? हां, फ्लावर आहे आणि दही, लोणचं, बटाट्याची कुर्मा आहे, डाळ आहे, भात आहे, शिरा आहे, गोड पापड आहे, चपाती आहे आणि कोकम. सो मंगेशी मंदिराच्या देवस्थानाकडून हे कॅन्टीन चालवलं जातं आणि 100 रुपयात म्हणजे अगदी माफक दरात तुम्हाला थाळी मिळते. 2 भाज्या आहेत, डाळ आहे, भात आहे, चपाती आहे, 2 चपाती आहेत, पापड आहे, लोणचं आहे आणि भात आहे. त्याशिवाय उपमाची सोलकढी आहे, वेगळ्या पद्धतीची सोलकढी. तर अगदीच माफक दरात म्हणतात विशुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला मिळेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.